Hello students and welcome to this online lecture. I am Miss Ankita जाधव. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केला तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण आपला जो पेपर नंबर फर्स्ट होता त्याचा जो एक चॅप्टर राहिलेला होता तो स्टडी केला. ओके, त्यामध्ये जे कंटेंट होते त्याचा एंड केलेला आहे. म्हणजेच काय तर पेपर नंबर फर्स्ट आपला थोडक्यात संपलेला आहे. त्यानंतर आपण पेपर नंबर सेकंड स्टार्ट केला होता. पेपर नंबर सेकंड कोणता होता तर मार्केटिंग ऑफ लाईफ इन्शुरन्स. त्याच्यामध्ये आपल्याला किती टॉपिक स्टडी करायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 टॉपिकचा स्टडी करायचा आहे. मग कोणकोणते होते ते 4 टॉपिक त्याचा आपण सिलेबस पाहिलेला आहे. ओके, मग पहिला टॉपिक होता इन्शुरन्स ॲडवायझर ॲज अ करियर. इन्शुरन्स ॲडवायझर ॲज अ करियर. त्यानंतर होता लाईफ इन्शुरन्स, आयुर्विमा. त्यानंतर होता प्रपोजल अँड सेटलमेंट ऑफ लाईफ इन्शुरन्स क्लेम. मग त्याच्यामध्ये जे 2 कंटेंट दिलेले आहेत आपल्याला अभ्यासायला स्टडी करायला ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर टाईप्स ऑफ इन्शुरन्स पॉलिसीज. इन्शुरन्स पॉलिसीच्या जे काही टाईप आहेत, प्रकार आहेत, मग कोणते तर होल लाईफ पॉलिसी असेल आणि एंडोमेंट पॉलिसी असेल, ह्या 2 पॉलिसींचा आपल्याला स्टडी करायचा आहे. मग प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासलं तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पेपर नंबर सेकंडचं फर्स्ट युनिट जे होतं इन्शुरन्स ॲडवायझर ॲज अ करियर ते स्टार्ट केलं होतं. मग त्याच्यामध्ये आपण काय अभ्यासलं, पहिल्या युनिटमध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत ते एकदा पाहूया. ओके, मग पहिला कंटेंट कोणता स्टडी करायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये तर डेफिनेशन ऑफ इन्शुरन्स ॲडवायझर, विमा सल्लागाराची व्याख्या विचारलेली आहे त्यांनी. त्यानंतर आहे एजंट्स रेग्युलेशन्स. एजंट्स रेग्युलेशन्स म्हणजे काय तर जे एजंट असतात त्यांचे जे काही नियम असतील, अटी असतील त्याचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर थर्ड कंटेंट आहे अदर इंटरमेडियरीज, जे मध्यस्थ असतात त्यांचा देखील आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर चौथा कंटेंट आहे मेथड्स ऑफ रेम्युनरेटिंग एजंट्स. रेम्युनरेटिंग एजंट्सचे काही पद्धती असतील किंवा मेथड्स असतील त्याचा देखील आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर प्रोसिजर फॉर बिकमिंग ॲन ॲडवायझर. बिकमिंग ॲन ॲडवायझर जी प्रक्रिया आहे कोणाची तर जे काय बिकमिंग ॲडवायझर असतात, सल्लागार असतात, त्यांची जे काही प्रोसेस असते किंवा ते ॲडवायझर सल्लागार बनण्यासाठी जी काही प्रक्रिया असते, प्रोसेस असते ते आपणाला विचारलेले आहे, कशा प्रकारची असते ते. त्यानंतर आहे सेलिंग प्रोसेस, विक्री प्रक्रिया कशा प्रकारची असते ते आपणाला स्टडी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये प्री अप्रोच असेल, इंटरव्ह्यू असेल, ओके, ऑब्जेक्शन असेल, क्लोजिंग असेल, सर्विस असेल आणि इथिकल बिहेवियर असेल, ह्या सर्वांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. कशामध्ये तर सेलिंग प्रोसेसमध्ये, विक्री प्रक्रियेमध्ये. त्यानंतर 7वा कंटेंट आहे रोल ऑफ ॲन इन्शुरन्स ॲडवायझर. विमा सल्लागाराची भूमिका कशा प्रकारची आहे, विमा सल्लागार स्वतःची आपली भूमिका कशा प्रकारे बजावतो त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर लास्टचा जो कंटेंट आहे इन्शुरन्स ॲडवायझरमधला तो कोणता आहे तर कन्झ्युमेरिझम इन इन्शुरन्स. विम्यामधील जे काही उपभोक्तावाद असतील, ओके, त्याचप्रमाणे ग्राहकवाद देखील त्याला म्हणतात, ते असतील त्यांचा स्टडी करायचा आहे. ओके, मग आपण फर्स्ट युनिट स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण विमा सल्लागार म्हणजे काय ते अभ्यासलं. मग काय विमा सल्लागार म्हणजे ते एकदा रिपीट करूया. विविध विमा योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी विशेष मार्गदर्शन आणि सल्ला देणारा व्यावसायिक असतो. अशा मध्यस्थाला विमा सल्लागार किंवा विमा विक्रेता असे म्हणतात. बघा, विमा सल्लागारालाच काय म्हटलं जातं तर विमा विक्रेता असं देखील म्हटलं जातं. विविध विमा योजनांमध्ये बघा वेगवेगळ्या शासन काय करतं तर प्रत्येक वर्गानुसार वेगवेगळ्या योजना राबवत असतं. गरिबांना वेगळ्या योजना, सर्वसामान्यांना वेगळ्या योजना, श्रीमंतांना वेगवेगळ्या योजना. मग जे गरीब लोक असतात त्यांना दारिद्र्य रेषेखालील कार्ड असेल मग त्यांना फुकट रेशनिंग मिळतं वगैरे, रॉकेल वगैरे मिळतं. ओके, मग अशा प्रकारच्या ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या मध्ये गुंतवणुकीसाठी विशेष मार्गदर्शन आणि सल्ला देणारा कोण असतो
तर व्यावसायिक असतो. अशा मध्यस्थाला काय म्हटलं जातं, तर विमा सल्लागार म्हटलं जातं किंवा विमा विक्रेता असं देखील म्हटलं जातं. त्यालाच पर्यायाने विमा विक्रेता व्यावसायिक म्हणून देखील ओळखले जाते. बघा खाली दिलेलंच आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट कंटेंट होता आपला नियामक एजन्सी. ही एक सरकारी संस्था आहे. नेक्स्ट कंटेंट कोणता होता, एजंट्स रेग्युलेशन, एजंट्सचे नियम. नियामक एजन्सी ही एक सरकारी संस्था आहे जी परिणामांच्या विशिष्ट डोमेनवर अधिकार वापरते. एजंटचे नियम, रेग्युलेशन्स, रूल्स रेग्युलेशन्स वापरण्याचे किंवा फॉलो करण्याचे, पालन करण्याचे कोण सांगत असतं, तर हे एजंट सांगत असतात. जर त्यांच्या नियमांचे पालन केले नाही किंवा अंमलबजावणी केली नाही तर काय करतात, ते दंड आकारत असतात. तो दंड आकारण्याचा अधिकार त्यांना असतं. कोणाला, तर ह्या एजंटना. त्यानंतर काय सांगितलं होतं, तर एक फॉर एक्झाम्पल दिलं होतं. नियामक एजंटला काढून टाकण्याबाबत आदिवासी परिषदेचा निर्णय अंतिम असेल. बघा काय सांगितले, नियामक एजंटला काढून टाकण्याबाबत कोण निर्णय घेतं, तर ती आदिवासी परिषदा असतात. त्या काय करत असतात, तर हे डिसिजन घेत असतात आणि त्यांचा डिसिजन हा अंतिम असतो. मग कोणत्या त्या परिषदा असतात, तर आंतरराज्यीय वाणिज्य आयोग असेल, फेडरल ट्रेड कमिशन असेल, ओके, फेडरल कम्युनिकेशन कमिशन असेल, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन असेल, नॅशनल लेबर रिलेशन बोर्ड असेल. मग ह्या काय करतात आदिवासी परिषदा, तर ह्या नियामक एजंटच्या बाबतीत त्याने जर काही फ्रॉड केला, अफरातफर केली किंवा काही गैरवर्तन केलं, तर या आदिवासी परिषदा काय करतात, तर त्यांना कामावरून काढून टाकण्याबाबत काय करत असतात, तर डिसिजन घेत असतात. मग एजंटचे कोणकोणते प्रकार आपण अभ्यासले होते, तर पहिला प्रकार होता कलाकारांचे एजंट, दुसरा प्रकार होता विक्री एजंट, तिसरा प्रकार होता वितरक आणि चौथा प्रकार होता परवाना देणारे एजंट. हे जे काय आहेत, तर हे एजंटचे 4 मुख्य प्रकार आहेत. ओके. त्यानंतर कोणता कंटेंट आपण स्टडी केला होता, तर इंटरमेडिएटर, मध्यस्थ. मग कोण असतात ह्या मध्यस्थ व्यक्ती? मध्यस्थ अशा व्यक्ती किंवा संस्था आहेत ज्या मध्यस्थाची भूमिका घेतात. बघा मध्यस्थ हे कोण असू शकतात, तर ती व्यक्ती देखील असू शकते आणि संस्था देखील असू शकते. मग व्यक्ती असेल तर ती काय करते, तर त्या दोन कंपन्यांमध्ये काय बनते, इंटरमेडिएटर बनते, मध्यस्थ बनत असते. आणि संस्था असेल तर ती काय करते, त्या दोन ज्या संस्था असतात त्यांच्यामधला एक भाग बनत असते. म्हणजेच काय बनत असते, तर इंटरमेडिएटर, मध्यस्थ बनत असते. ज्या मध्यस्थाची भूमिका घेतात किंवा दोन पक्षांमधील दुवा साधतात. मध्यस्थ हे तृतीय पक्ष हे आहेत. बघा मध्यस्थ हे काय आहेत, तर मध्यस्थ हे तृतीय पक्ष आहेत, बरोबर ना. दोन संस्था असतील तर हे मध्येच तिसऱ्याने काम केलं तर ती कोण ठरवू शकते, तर तृतीय पक्षच ठरू शकते आणि शिवाय मध्यस्थ देखील ठरू शकते, बनू शकते. आणि एखादे कार्य भारतात जर इतर दोन पक्षांना करार करण्यासाठी दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते. मग मध्यस्थांचे कोणकोणते प्रकार असतात, तर मध्यस्थांचे पुढीलप्रमाणे 4 प्रकार पडत असतात. पहिला प्रकार असतो एजंट असतो. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार असतो ग्राहक विक्रेता, तिसरा प्रकार असतो वितरक आणि चौथा प्रकार असतो किरकोळ विक्रेते. मग पहिला प्रकार आपण पाहिला तो एजंट काय करतात, तर उत्पादकांचा विस्तार म्हणून काम करतात आणि जे उत्पादन करतो त्याचं काय करतात हे, तर त्याचं प्रतिनिधित्व करत असतात. मग एजंट ही वैयक्तिक विकृती किंवा संपूर्ण कंपनी देखील असू शकते. मग काय करते ही एजंट व्यक्ती काय करते, ज्या कंपन्या उत्पादन करत असतात किंवा सेवा करत असतात त्या विकण्यासाठी एजंट काय करतो, तर डायरेक्ट
शेतकऱ्याशी ग्राहकाशी संपर्क साधत असतो. मग मूळ कंपन्यांमध्ये ते त्यांच्यासाठी विकत असलेल्या उत्पादनांमध्ये एजंटकडे कोणतीही मालकी नसते. मग ही जी विक्री केली जाते कोणी तर ह्या एजंट जो विक्री करत असतो थेट ग्राहकांना, मग त्याच्यामध्ये त्याला काय मिळतं, त्या प्रत्येक विक्रीतून तर प्रत्येक ग्राहकामागे त्याला कमिशन मिळत असतं. त्यामुळे तो काय करतो तर कमिशन मिळवतो आणि त्या व्यक्तींना किंवा ग्राहकांना तो जी वस्तू विकण्यासाठी नेलेली आहे त्याचं भरपूर प्रमाणात महत्त्व समजून सांगत असतो, फायदे समजून सांगत असतो की त्या व्यक्तीने ती वस्तू घेतलीच पाहिजे, खरेदी केलीच पाहिजे. कशासाठी तर कमिशन मिळवण्यासाठी. त्यानंतर कोणता पॉईंट स्टडी केला होता तर घाऊक विक्रेता म्हणजे काय तर घाऊक विक्रेते कोण असतात तर कंपनीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात आणि ते खरेदी केल्यानंतर कंपनीकडून थोड्या किमतीत खरेदी करत असतात आणि त्यांची पुनर्विक्री ते पुन्हा काय करतात तर बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये त्याची जास्त किमतीने काय करतात तर विक्री करत असतात. मग ते विकत असलेल्या उत्पादनांचे कोण असतात ते तर मालक असतात आणि ते इतरांना विकून पैसे कमवत असतात. मग बऱ्याच वेळा असं काय झालं आहे तर काही विक्रेते मोठ्या प्रमाणात उत्पादनाची खरेदी करण्यासाठी मिळणाऱ्या सवलतीमुळे नफा मिळवू शकतात. ते उत्पादनाच्या अंतिम खरेदीदाराशी क्वचितच संपर्क साधत असतात. त्यानंतर तिसरा पॉईंट कोणता आपण स्टडी केला होता तर वितरक म्हणजे काय तर हे काय असतात तर यांचे संबंध व्यावसायिकच असतात. बघा, वितरक जे असतात, पुरवठादार जे असतात त्यांचे व्यवसायाशी व्यावसायिकच संबंध असतात. उत्पादनाची आंशिक मालकी त्यांच्याकडे असते. कोणाकडे तर या वितरकांकडे. मग वितरक अनेकदा काही विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना काय करत असतात तर मालाची विक्री करत असतात. त्यानंतर चौथा पॉईंट आपण कोणता स्टडी केला होता तर किरकोळ विक्रेते म्हणजे काय तर किरकोळ विक्रेते काय करतात, ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी इतर मध्यस्थांकडून उत्पादने खरेदी करतात. बघा, किरकोळ विक्रेते काय करतात तर ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी इतर जे मध्यस्थ असतात, इंटरमेडिएटर असतात, त्यांच्याकडून काय करतात उत्पादने खरेदी करतात. जसं की घाऊक विक्रेता आणि वितरक. घाऊक विक्रेता देखील काय करतो तर घाऊक विक्रेता देखील त्यांना पाहिजे असलेल्या वस्तू काय करतो ग्राहकांना स्वतः कंपनीकडून घेतो कमी किमतीत आणि त्यांना जास्त किमतीत विकतो किंवा त्यांच्या घरी नेऊन देतो. म्हणजेच काय तर त्याच्या कंपनीपासून जेवढ्या अंतरावर घर आहे त्या घरापर्यंत त्याची सेवा पोहोचवत असतो. किरकोळ विक्रेते फायद्यासाठी लहान किंवा मोठ्या कंपन्या असू शकतात. किरकोळ विक्रेते ह्या कोण असू शकतात तर लहान मोठ्या कंपन्या असू शकतात. ते सहसा घाऊक विक्रेते आणि वितरकांपेक्षा कमी प्रमाणात उत्पादने खरेदी करतात. कोण तर किरकोळ विक्रेते काय करतात तर घाऊक विक्रेते जे असतात किंवा वितरक असतात त्यांच्यापेक्षा कमीच खरेदी करत असतात. उदाहरणार्थ मग किराणा मालाचं दुकान असेल, ओके, डिपार्टमेंट स्टोअर असेल इत्यादी जे असतील ती ह्याची उदाहरणे आहेत. ओके, मग आजच्या लेक्चरला नेक्स्ट जो कंटेंट आहे आपला कोणता तर चौथा, मेथड्स ऑफ रेम्युनरेटिंग एजंटला मोबदला देण्याच्या ज्या कोणत्या पद्धती आहेत त्याचा आपणाला स्टडी करायचा आहे. मग किती पद्धतीने आपण एजंटला मोबदला दिला पाहिजे तर आपणाला 5 पद्धती दिलेल्या आहेत. पहिली पद्धत आहे पगाराच्या माध्यमातून एजंटला काय दिला जातो तर मोबदला दिला जातो. त्याचप्रमाणे कमिशनच्या माध्यमातून मोबदला दिला जातो कोणाला एजंटला. त्यानंतर कमिशन आणि पगार दोन्हीमधून मोबदला दिला जातो एजंटला. एकत्रित देखील कमिशन दिलं जातं कोणाला तर एजंटला, काय म्हणून तर मोबदला म्हणून. आणि नफा वाटणीतून देखील एजंटला काय दिला जातो मोबदला दिला जातो. मग आपण 1 बाय 1 पॉईंट एक्सप्लेन करत वाचत जाऊया.
ओके. मग पहिला कोणती पद्धत आहे पहिली, तर पगार. पगार म्हणजेच काय, तर वेतन दिलं जातं. मग ह्याच्यामध्ये काय आपणाला दिलं आहे, या पद्धतीनुसार सेल्समनला त्यांच्यामुळे कितीही विक्री झाली असेल याची पर्वा न करता त्यांना निश्चित पगार दिला जातो. बघा, पगार या पद्धतीनुसार काय, तर जे विक्री करत असतात त्यांच्यामुळे किती विक्री झाली याची पर्वा त्यांना नसते. कोणाला, जो त्यांचा मालक असेल त्यांना त्याची विक्री नसते, तर त्यांना त्यांची विक्री किती झाली त्यांच्यामुळे हे त्या मालकाला काही घेणं देणं नसतं. तो काय करत असतो, तर त्याला पगाराच्या माध्यमातूनच मोबदला देत असतो. विविध संस्थांनी अवलंबली गेलेली सर्वात सामान्य पद्धत आहे. बघा, पूर्वी देखील पगार असं म्हणायचे. कुठेही जॉबला जा, लोक काय म्हणायचे, तर मी पगारावर काम करतो, वेतनावर काम करतो. विविध ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यांनी ही पद्धत अवलंबलेली होती. मग ती पहिली पद्धत ही कशी मानायचे लोक, तर सामान्य पद्धत मानायची. आणि आता मॉडर्न काय म्हणतात, सॅलरी. मी सॅलरी घेतो. सॅलरी म्हणजेच काय, तर पगार. फक्त काय झालं आहे, मॉडर्न जमाना झाला आहे त्यामुळे काय म्हणतात लोक, सॅलरी. त्याला वार्षिक वाढीसह वेतन श्रेणी दिली जाते. बघा, जशी वर्ष वाढत जातील त्यांना काय दिले जातात, तर वेतन श्रेणी दिली जाते. सेल्समनला दर महिन्याच्या शेवटी निश्चित रक्कम देण्याचे आश्वासन दिले जाते. बघा, सेल्समनला काय केलं जातं, दर महिन्याच्या शेवटी निश्चित रक्कम देण्याचे आश्वासन दिले जाते, ज्यामुळे त्याला नोकरीच्या सुरक्षिततेची जाणीव होते. बघा, जे सेल्समन असतात त्यांना काय करतो तो कंपनीचा मालक, संस्थेचा मालक, तर दर महिन्याच्या शेवटी त्याला एक विशिष्ट निश्चित रक्कम म्हणजे कंपल्सरी देण्याचे आश्वासन देतो. त्यामुळे काय होतं, तर त्या सेल्समनला देखील त्याच्या नोकरीची चिंता राहत नाही, त्याच्या नोकरीची काळजी राहत नाही. म्हणजेच त्याला असं वाटून देत नाही की तुझी नोकरी आता संपलेली आहे, तू इथेच काम करणार आहेस, असं त्या सेल्समनला तो मालक जाणवून देत असतो, पटवून देत असतो, माहीत करून देत असतो. हे सेल्समनची उलाढाल कमी करते आणि त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि मोबदला वाढवण्यास मदत करते. हे कोण, तर हे पगार देणारे जे मालक असतात ते सेल्समनची उलाढाल कमी करत असतात आणि त्यांचा आत्मविश्वास असेल, त्यांची निष्ठा असेल. आत्मविश्वास कोणावरचा, तर त्या मालकावरचा. निष्ठा असेल किंवा जो मोबदला वाढवण्यास मदत करते. कोण, तर हे पगार. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आयोगाचा आधार. आयोगाचा आधारमध्ये काय सांगितलं आपणाला, आयोगाद्वारे देखील एजंटला काय दिला जातो, मोबदला दिला जातो. या पद्धतीनुसार सेल्समनला कमिशनच्या माध्यमातून विक्रीवर निश्चित टक्केवारी दिली जाते. बघा, या पद्धतीनुसार काय केलं जातं, सेल्समनला कमिशनच्या माध्यमातून विक्रीवर निश्चित टक्केवारी दिली जाते. विक्री वाढली की कमिशन वाढते आणि कमी झाल्यावर ते खाली येते. बघा, या पद्धतीनुसार कोणत्या, आयोगाचा आधार. मग सेल्समनला काय केलं जातं, कमिशनच्या माध्यमातून जेवढी विक्री त्याच्यातर्फे झाली त्याच्यावर टक्केवारी दिली जाते निश्चितच. आणि मग सेल्समनकडून विक्री वाढली, सेल वाढला की काय होणार, सेल्स वाढला की कमिशन वाढतं. प्रत्येक सेल्समध्ये प्रत्येक वस्तूमागे कमिशन मिळत असतं. मग विक्रीच जर वाढली तर कमिशन देखील वाढत जाणार. आणि जर विक्रीच कमी झाली, विक्रीमध्येच जर घट झाली तर कमिशनमध्ये देखील वाढ होणार आहे का, तर नाही, कमिशनमध्ये देखील घटच होणार आहे. ओके. पहिली पद्धत काटेकोरपणे वेळेच्या आधारावर आहे. पहिली कोणती पद्धत होती, तर पगार. मग काही लोक बघा तासावर काम करत असतात. म्हणजे एका तासाला एवढे पैसे, 2 तासाला एवढे पैसे, 3 तासाला एवढे पैसे, असे लोक काय करत असतात, तर तासावर काम करत असतात. मग त्यामुळे काय म्हणले, तर पहिली पद्धत काटेकोरपणे वेळेच्या आधारावर आहे आणि ही पद्धत पीस रेट सिस्टमवर आधारित आहे. म्हणजेच
सेल्समनने केलेल्या विक्रीच्या प्रमाणानुसार पेमेंट केले जाते. बघा, पहिली पद्धत कशावर आधारित आहे, तर पहिली पद्धत वेळेच्या काट्यावर अवलंबून आहे, आधारलेली आहे. म्हणजे तासानुसार काय दिलं जातं, पैसे दिले जातात. आणि दुसरी पद्धत कोणती, तर आयोगाचा आधार. ही पद्धत कशावर आधारित आहे, तर पीस रेट सिस्टमवर. पीस रेट सिस्टम म्हणजे काय, तर सेल्समनने केलेल्या विक्रीच्या प्रमाणानुसार, सेल्समनने किती विक्री केलेली आहे, किती प्रमाणात विक्री केलेली आहे, त्या प्रमाणात त्याचं पेमेंट केलं जातं. कमिशनचे दर सामान्यतः पूर्वनिश्चित असतात. कमिशनचे दर काय, तर सामान्यतः पूर्वनिश्चित असतात. ही पद्धत उपक्रमांद्वारे यशस्वीरित्या वापरली जाऊ शकते. कोणती पद्धत, तर आयोगाचा आधार ही पद्धत. ही पद्धत उपक्रमांद्वारे यशस्वीरित्या वापरली जाऊ शकते. हे कार्यक्षम सेल्समनसाठी प्रदान करते. ते जितके जास्त विकतात तितके जास्त पैसे मिळतात. बघा, सेल्समन जेवढी विक्री करेल वस्तूंची, प्रोडक्टची, सेवांची, तेवढे त्याला पैसे मिळत असतात. जास्त वस्तू विकल्या की जास्त पैसे, कमी वस्तू विकल्या की कमी पैसे, असं काय झालं आहे तर सेल्समनचं होत असतं. विक्रीचे प्रमाण वाढवता येते. विक्रीचे प्रमाण वाढवता कसे येते, तर लोकांना, ग्राहकांना जर चांगल्या प्रतीच्या वस्तू दिल्या तर ग्राहक त्या दुकानातच येणार ना. किंवा एखादं मेडिकल असेल आणि त्या मेडिकलमधील औषधांचा जर त्या व्यक्तींना चांगला असर पडत असेल तर त्या लोकांचा किंवा त्या मेडिकलचा फायदा होऊ शकतो. ग्राहक मिळू शकतात त्या मेडिकलवाल्यांना. त्याचप्रमाणे कमी रेट असेल तर त्यांना काय मिळू शकतं, चांगले सेवा मिळू शकते. त्याचप्रमाणे ग्राहकांचं समाधान होऊ शकतं. ग्राहक त्या व्यक्तींना, त्या मेडिकल असेल किंवा दुकान असेल किंवा काही छोटी मोठी दुकाने असतील, त्यांना काय मिळू शकतात, तर ग्राहक मिळू शकतात. त्याचप्रमाणे चांगल्यात चांगली कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त चांगली सेवा दिली तर काय होऊ शकते, तर विक्री वाढवता येते. ही प्रणाली सेल्समनच्या सेवा सुनिश्चित करते, ज्यांना कायमस्वरूपी नियुक्त केले जाऊ शकत नाही. मग काय सांगितले, तर ही जी प्रणाली आहे ती काय सेल्समनची सेवा सुनिश्चित करते. सेल्समनची सेवा सुनिश्चित करते म्हणजे काय, तर सेल्समनचा जो जॉब चालू आहे, विक्री करणाराचा जो जॉब चालू आहे त्याचा जॉब ती निश्चित करत असते. कशामुळे, तर त्याने जर जास्तीत जास्त विक्री केली वस्तूंची, प्रोडक्टची, तर त्यांना प्रत्येक विक्रीमागे, प्रत्येक प्रोडक्टमागे कमिशन मिळते ना. त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त फायदा होत असतो, ज्यांना कायमस्वरूपी नियुक्त केले जाऊ शकत नाही. त्यानंतर तिसरा कोणता आहे पद्धत, तिसरी कोणती आहे, तर पगार आणि आयोगाचा आधार. पगार आणि आयोगाचा आधार मग कशा पद्धतीने दिला जातो एजंटला मोबदला. तिसरी पद्धत आहे, तर कमिशन आणि पगार. त्यालाच काय म्हणलं जातं, तर पगार आणि आयोगाचा आधार. मग ह्याच्यामध्ये काय सांगितले, हे पहिल्या दोन पद्धतीचे संयोजन आहे. बघा, तिसऱ्या पद्धतीमध्ये काय सांगितले, ज्या आपण पहिल्या दोन पद्धतींचा स्टडी केला, कोणत्या, तर पहिली होती पगार आणि दुसरी कोणती होती पद्धत, तर कमिशन. मग कमिशन आणि पगार या दोन पद्धतीचे संयोजन आहे. कोणती तिसरी पद्धत, तर पगार आणि आयोगाचा आधार. मग काय सांगितले, सेल्समनला निश्चित पगाराची खात्री दिली जाते. बघा, सेल्समनला काय केलं जातं, तर निश्चित पगाराची खात्री दिली जाते आणि विक्रीवर निश्चित पगाराची हमी दिली जाते. बघा, काय सांगितलं, व्यवस्थित ऐका. सेल्समनला निश्चित पगाराची खात्री दिली जाते म्हणजे त्याला काय केलं जातं, तर निश्चित पगार दिला जातो. त्याला जेवढा पगार सांगितलेला आहे तेवढाच पगार दिला जातो. त्याचप्रमाणे विक्रीवर निश्चित पगाराची हमी दिली जाते. म्हणजे काय केलं जातं, तर जर त्याने जास्त वस्तूंची विक्री केली तर त्याला जास्त पगार दिला जातो आणि जर कमी वस्तूंची विक्री केली तर
कमी पैसे दिले जातात, पगार दिला जातो. मग कशाची हमी दिली जाते, तर त्याने जर जास्तीत जास्त विक्री केली वस्तूंची तर त्याला पगाराची हमी दिली जाते. यामुळे सेल्समनला काय होतं, तर सेल्समन अति उत्साहाने प्रोत्साहन दिलं जातं. सेल्समनला अति उत्साहाने तो काय करतो, तर विक्री करत असतो, ग्राहक मिळवत असतो. त्याचप्रमाणे ग्राहकांमध्ये वाढ करत असतो आणि वाढीव मोबदला मिळतो. बघा, त्यामुळे काय होतं, तर सेल्समनला प्रोत्साहन मिळतं आणि वाढीव मोबदला देखील मिळतो. कशामुळे, तर जास्तीत जास्त विक्री केल्यामुळे. या पद्धतीचा उद्देश पहिल्या 2 पद्धतीच्या मर्यादा दूर करणे हा आहे. कोणती आहे तिसरी पद्धत, तर पगार आणि आयोगाचा आधार ही जी तिसरी पद्धत आहे, त्या पद्धतीचा पहिल्या ज्या 2 पद्धती आपण स्टडी केल्या, अभ्यास केल्या, पगार आणि कमिशन, त्या पद्धतीच्या मर्यादा दूर करणे हा आहे. पुढे काय सांगितले, पगार त्याला सुरक्षिततेची भावना प्रदान करतो, तर कमिशन वाढीव विक्री साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देतो. बघा, पगार काय करतो, तर त्याला सुरक्षिततेची भावना प्रदान करतो. कोणाला, एजंटला. तर कमिशन वाढीव विक्री साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देतो. सुरक्षिततेची भावना काय करतो म्हणजे काय, तर मालक काय करत असतो, तर त्याला महिन्याच्या शेवटी निश्चित पगाराची हमी देत असतो. त्यामुळे त्याची सुरक्षितता कन्फर्म असते. तर कमिशन काय करतं, कमिशन वाढीव विक्री साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देत असतं. या पद्धतीला अधिक ओळख मिळत आहे. काय म्हणजे काय, तर त्याला नावलौकिक मिळत आहे आणि प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. कोणत्या पद्धतीला, तर पगार आणि आयोगाचा आधार या पद्धतीला. हे कार्यक्षम आणि अकार्यक्षम सेल्समन वेगळे करते. बघा, जे कार्यक्षम आहेत म्हणजे काय, तर चांगल्या पद्धतीने जे काम करतात, जास्तीत जास्त विक्री करून कमिशन मिळवतात ते, आणि जे व्यवस्थित काम करत नाहीत, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त विक्री करत नाहीत मालाची, असे सेल्समन वेगळे करते आणि सेल्समनला संस्थेशी एकनिष्ठ बनवत असते. त्यानंतर चौथी जी पद्धत आहे, कोणती, एकत्रित आयोग. त्याच्यामध्ये काय सांगितले, ही प्रणाली कार्यक्षम सेल्समनसाठी प्रदेश आणि क्षेत्रांच्या वितरणामुळे उद्भवणारी असंतोष दूर करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. बघा, चौथी जी पद्धत आहे एजंटला मोबदला देण्याची, त्याच्यामध्ये काय सांगितले, तर जे कार्यक्षम सेल्समनसाठी प्रदेश आणि क्षेत्रांच्या वितरणामुळे जे जास्तीत जास्त विक्री करत असतात प्रोडक्टची, त्यांना विविध क्षेत्र वाटून दिलेली असतात. बघा, बँकांच्या वगैरे पण शाखा असतात. त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये वस्तूंची जास्तीत जास्त विक्री होते तिकडे काय केलं जातं, तर त्या सेल्समनला पाठवलं जातं. मग त्यांना ज्या काही समस्या निर्माण होतील किंवा त्यांना ज्या संकटांना फेस करावं लागेल ते दूर करण्यासाठी हे एकत्रित आयोग ही पद्धती डिझाईन केलेली आहे. काही भागांमध्ये विक्रीचे जास्त प्रयत्न न करता वस्तू अगदी सहज विकल्या जातात. बघा, मग अशा काही वस्तू असतातच की ज्यांची माणसाला गरजच असते. आपल्या रेग्युलर लाईफमध्ये त्याची विक्री नाही केली तरी त्याची विक्री काय होते, आपोआप होत असते. ज्या लोकांना अतिशय एखाद्या गोष्टींची गरज असते ती लोक ती वस्तू घेतातच. ओके, ते आपणाला अनुभव आहे त्याचा. मग काही जे भाग असतात त्याच्या प्रत्येक भागाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. ज्या त्या भागामध्ये ज्या त्या गोष्टी वस्तू वापरल्या जातात त्या लोकांना त्या वस्तू घ्याव्या लागतातच. मग त्यामध्ये विक्री करण्यासाठी जरी प्रयत्न नाही केले तरी विक्री आपोआप होत असते. तर काही प्रदेशात ते विकणे इतके सोपे नसते. बघा, भारतामधील ज्या काही संस्कृती असतात त्या इतर
देशामध्ये राज्यामध्ये चालतील का, तर नाही चालणार. भारतामधील जे पोशाख आहे तो इतर राज्यामध्ये जर विकण्यासाठी नेला तर तो विक्री होईल का, तर विक्री होणार नाही. आणि तोच पोशाख जर आपल्या इथेच सेल केला तर तो अगदी सहजपणे विकला जाऊ शकतो. प्रत्येक सेल्समनला असे क्षेत्र आवडते तिथे विक्रीवर सहज परिणाम होऊ शकतो, परंतु अशी जागा प्रत्येक सेल्समनला देणे शक्य नाही. बघा, प्रत्येक जे सेल्समन असतात त्यांना असे क्षेत्र आवडते तिथे विक्रीवर सहज परिणाम होऊ शकतो, परंतु अशी जागा प्रत्येक सेल्समनला देणे शक्य नाही. मग आपला बिझनेसच होणार नाही. अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील कठीण भागात काम करणारे सेल्समन त्यांचे कमिशन एकत्र करतात आणि आपापसात समान प्रमाणात वितरित करतात. बघा काय सांगितले, एखाद्या विशिष्ट प्रदेशातील कठीण भागात काम करणारे सेल्समन त्यांचे कमिशन काय करतात, एकत्र करतात. आता वस्तूंची विक्री जास्तीत जास्त केली तर प्रत्येक वस्तूमागे कमिशन मिळते, मग ते जास्तीच होणार ना, साठणार ना. मग ते एकत्र करतात आणि आपापसात समप्रमाणात काय करत असतात, तर वाटून घेत असतात, वितरित करून घेत असतात. त्यानंतर लास्टची पद्धत आहे कोणती, तर एजंटला मोबदला देण्याची. कोणती एक पद्धत, नफा वाटणी. नफा वाटणीद्वारे देखील काय केलं जातं, तर एजंटला मोबदला दिला जातो. मग काय सांगितलं आपणाला याच्यामध्ये, काही संस्था पगार आणि कमिशनसह नफ्यातील काही हिस्सा सेल्समनला दिला जातो. बघा, ज्या काही संस्था असतात त्या पगार देतात, कमिशन देतात, त्याचप्रमाणे नफ्यातील जर काही हिस्सा असेल तो देखील कोणाला दिला जातो, सेल्समनला दिला जातो. वर नमूद केलेल्या पद्धतींना पूरक अशी ही योजना आहे. बघा, आपण ज्या 4 पद्धतींचा स्टडी केला, कोणकोणत्या, तर पगार असेल, कमिशन असेल, पगार आणि कमिशन असेल किंवा आयोगाचा आधार असेल, आणि चौथी एकत्रित कमिशन असेल. मग ह्या ज्या 4 पद्धती स्टडी केल्या, अभ्यासल्या, त्यांना अशी पूरक ही कोणती पद्धती आहे, नफा वाटणी. हे सेल्समनचे मनोधैर्य वाढवण्यास आणि त्यांच्या बैठका वाढवण्यास उपयुक्त आहे. कोणती, तर ही नफा वाटणी ही पद्धत कशी आहे, तर ह्या ज्या पहिल्या 4 पद्धती आपण स्टडी केल्या त्यांना काय आहे, तर पूरक आहे. कोणती पद्धत, तर नफा वाटणी ही पद्धत. ओके. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय स्टडी केला ते एकदा रिवाइज करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण एजंटला मोबदला देण्याच्या ज्या कोणत्या पद्धती आहेत ते अभ्यासलं. मग कोणकोणत्या पद्धती आहेत, तर पहिली पद्धत आपण अभ्यासली ती म्हणजे पगार, दुसरी पद्धत अभ्यासली कमिशन, तिसरी पद्धत अभ्यासली कमिशन आणि पगार, चौथी पद्धत अभ्यासली एकत्रित कमिशन, आणि 5वी पद्धत अभ्यासली नफा वाटणी. मग ह्या ज्या काही आपणाला पद्धती दिल्या होत्या अभ्यासण्यासाठी, एजंटला कोणकोणत्या पद्धतीने नफा द्यावा, ओके, त्याचा स्टडी केलेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण आपला जो नेक्स्ट कंटेंट आहे त्याचा स्टडी आपण करणार आहोत. मग कोणता आहे आपला नेक्स्ट कंटेंट, तर सेलिंग प्रोसेस, विक्री प्रक्रिया. मग विक्री प्रक्रियेमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचे, तर ऑब्जेक्शन असेल, क्लोजिंग असेल, ओके, इथिकल बिहेवियर असेल, इंटरव्ह्यू असेल, सर्व्हिस असेल. त्याच्या आधी आपला जो 5वा कंटेंट आहे, प्रोसिजर फॉर बिकमिंग ॲन ॲडवायझर, तो देखील आपण अभ्यासणार आहोत. ओके. थँक्यू.